हम लोगों को 1:35 पे पड़का पुलिस स्टेशन से कॉल आया कि वाउली विलेज है, वहाँ अंगार लगी है गोडाउन में। वह गोडाउन हम लोगों ने आके देखा तो ये जितने भी गोडाउन उसमें यहाँ हम आके देखा तो पूरा गोडाउन में अंगार लगे, पूरा लॉक थे। लॉक एक भी खुला नहीं था। यहाँ हम लोगों ने गोडाउन को तोड़ दिया, बहुत से बाद आग बुझाने का कार्य किया। या हाँ, गोदाम तो ये तो 15 तो 20 गोदाम है। यहाँ से ये सामने है और पीछे भी इसके गोडाउन से वो पूरा नली पुट्ठा। क्या दिक्कत आ रही है यहाँ पर? यहाँ तो पानी की बहुत दिक्कत है। यहाँ एक घंटे में एक टैंकर आ रहा है। टैंकर पानी होता तो जल्दी कवर हो जाते, अभी तो 4-5 घंटे तो और जाएंगे पानी। मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या वाहुली गावाच्या आसपास या ठिकाणी गोदामाला अशी भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 20 गोदामं जळून खाक झाल्याची घटना घडलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर हा जो गोदाम आहे या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात कागदी पुट्टा असेल, लग्न मंडपाचे साहित्य असतील, तसेच या ठिकाणी प्लास्टिक मोठ्या प्रमाणात होता आणि पॅलेट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आली होती। आजूबाजूचा जो गोदाम होता ते देखील या ठिकाणी जळालेला आहे आणि त्या गोदामामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते पुठ्ठा असेल, कागदी साहित्य असेल, प्लास्टिक असेल, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साठवणूक करण्यात आली होती। मात्र ज्यावेळी ही आग लागली, रात्री 1:30च्या सुमारास ही आग लागली होती। मात्र या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी दाखल झालेली होती। मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याची कमतरता या ठिकाणी अग्निशमन दलाला भासत असल्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी कुठेतरी अडचण निर्माण होत होती। मात्र हे सर्व जे गाड्या आहेत ते बंद होते आणि त्यामुळे कुठे ना कुठे याला गाड्याला तोडणं आणि त्यानंतर यामध्ये या आगीवरती नियंत्रण मिळवणं कुठे ना कुठे अडचण निर्माण होत होती। त्यामुळे आता JCBच्या सहाय्याने आता या ठिकाणी हे सर्व गाड्याचे जे दरवाजे आहेत, शटर आहेत, ते तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आणि विशेषतः आपण जर पाहिलं तर भीषण अशी आग असल्यामुळे या आगीने रौद्र रूप धारण करत जवळपास 20 गोदामांना आपल्या बक्षस्थानी घेतलेलं आहे आणि अजूनही या ठिकाणी 6 तास उलटून गेलेले आहेत। मात्र आग जी आहे ती अजूनही या ठिकाणी सुरू आहे। मात्र या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी सरतीचा प्रयत्न करताना दिसतात। मात्र पाण्याची कमतरता या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपण जर पाहतोय की अडचण निर्माण होते आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात जी साठवणूक करण्यात आली होती त्या सर्व साहित्यांचे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मात्र सध्या या आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही 4 ते 5 तास लागण्याची शक्यता आहे। परंतु ही आग कशामुळे लागली याचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही। पण यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून ही आग लागली की लावली गेली हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी नक्कीच उपस्थित होतो। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।